नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने परभणी लोकसभेची जागा रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडली असून काल उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परभणीत आले होते। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार रत्नाकर गुट्टे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात जानकरांना विजयी करण्यासाठी सर्व हेवेदावे विसरून कामाला लागावे असं आवाहन केलंय। कसा न्याय देता येईल, प्रत्येकाला घर कसं देता येईल, प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल, प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळवून देता येईल, याबद्दल हे इंडियाचं सरकार काम करतंय। उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याच्या करता परभणीकरांनी, जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो। महादेवरावांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं ही विनंती करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीत जालना लोकसभेची जागा काँग्रेसला सुटली असून यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार नसल्याचं मत संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी मांडलंय। ते आज हजरत जानुल्ला बाबांच्या 352व्या उरुसानिमित्त जालन्यात आले होते। मला 2009 मध्ये काँग्रेस पक्षाने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्याने अवघ्या 4 दिवसात मी फॉर्म भरला आणि मी फक्त 8000 मतांनी पराजित झाले होतो। मात्र यावेळी प्रचारासाठी आमच्याकडे 50 दिवस असून 2 लाखांच्या मतांनी मी निवडून येईल असं काळे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला, ही जागा काँग्रेसला सुटलेली आहे आणि महाविकास आघाडीची सर्व पक्षातले घटक पक्षातली मंडळी ही आमच्या समवेत आहे आणि या वेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला या परिसरातल्या नागरिकाकडनं, मतदाराकडनं पाठिंबा मिळण्याच्या परिस्थितीचा अंदाज येतोय। 2009 साली पण आपली आणि तात्यांची लढत झाली होती, यंदा ते चित्र पाहायला मिळू शकतं। मी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलो आणि मला पक्षाने सांगितलं की जा आणि जालन्याची लोकसभा लढा आणि अवघ्या 4 दिवसाच्या आत मी फॉर्म भरायला आलो आणि 15 दिवसात निवडणूक संपली होती। यावेळेला मात्र आमच्याकडे जवळजवळ 50 दिवस आहे, यापूर्वीपासूनच याची चर्चा सुरू आहे आणि महाविकास आघाडी सोबत आहे। त्याच्यामुळे 2009ला त्या थोड्याशा फरकाने त्यावेळेला आपली जागा आपल्याला हातात येऊ शकली नाही। यावेळेला मोठ्या फरकाने आपली जागा जिंकली जाईल। यावेळेला आपण 2 लाख मताच्या लीडने निवडून येऊ अशी मला खात्री आहे। अजेंडा काय असणार? सर्वप्रथम अजेंडा म्हणजे एक लक्षात घ्या की मला कोणीतरी मागच्या वेळेला सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विकासाचा अजेंडा घेऊन येत आहे। विकासाचा अजेंडा आणताय का धर्मात भांडणं लावायचा अजेंडा आणताय मला माहीत नाही। एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अजेंडा या भारतीय जनता पक्षाकडे आहे। मग तुम्ही या देशातले नागरिक आहात का नाही याची विचारणा करायची सुरुवात केलेली आहे। त्याबरोबरच 370 कलम, जसं काही त्यांनी खूप मोठी हुशारकी केली, असे कलम सांगायचे, किंबहुना प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर राजकारण करायचं, याला विकास म्हणत नाही। आज मी त्यांचं एक बॅनर पाहिलं, त्या बॅनरवर हेच सांगितलं त्यांनी की इथं मंदिर बांधलं, तिथं हे केलं, तिथं ते केलं, परंतु जालन्यातले किती पोरं आपले नोकरीला लावले याबद्दल ते बरं बोलत नाही। बच्चू कडू यांची युती एकनाथ शिंदेसोबत आहे, भाजपसोबत नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली।
होती. त्यावर बच्चू कडू यांनी भाष्य केलं असून ते म्हणाले की एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते नंतर पाहू, पण अमरावतीच्या जागेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. ब्रह्मदेव जरी खाली आले तरी अमरावतीबाबत आमचा निर्णय कायम आहे. महाराष्ट्र काय करायचं त्याबाबत चर्चा करू शकतो, मात्र अमरावतीबाबत चर्चा नाही. आम्हाला कोणताही फोन आलेला नाही. आम्ही नवनीत राणा यांचा 2 लाखाने पराभव करू असंही ते यावेळी म्हणाले. तर एकनाथ शिंदेजी काय निर्णय घेते ते पाहू, पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही. हा निर्णय अंतिम आहे. मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले, आता काय सांगू अधिक, आमचा निर्णय कायम आहे. इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं त्या बाबतीत चर्चा होऊ शकते. अमरावतीबाबत चर्चा नाही, फोन नाही, बैठक नाही, कुठलाही विषय नाही. अनिल बोंडे असे म्हणाले की काही लोक वल्गना करत आहेत. अचलपूर ऑब्वियसली आम्ही जागा दाखवू ना. राजकुमार जी है हम है, इसमें कितना दम है देख लेंगे. नवनीत राणांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये. काही दिवसापूर्वी तुम्ही म्हटलं होतं की रवी राणा कुठे आहे? बावनकुळे नवनीत म्हणाले- राणा भाजपमध्ये आहे तर रवी राणा कुठे आहे? बावनकुळे म्हणाले की एक दिवस नवनीत राणाचा आदेश देतील आणि रवी राणा भाजपमध्ये येतील. कसं पाहता? उद्या असं नाही झालं पाहिजे का भाजपचंच स्वाभिमान नाही झालं पाहिजे. एवढी काळजी भाजपवाल्यांनी घ्यावी. हो, नवनीत राणा असं म्हणत आव्हान केलं तुम्हाला सोबत यायचं. मला वाटतं आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे, तो मागं घेणं शक्य नाही. भाऊ म्हणा, बहीण म्हणा, सुटलेला तीर मागं येत नसते. तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं. त्याच्यानं आता त्यांच्या विनंतीला अर्थाने आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा, पण अब तीर छूट गया है, वो पीछे आने वाला नहीं है. किती मतांनी नवनीत राणाचा पराभव अमरावती लोकसभेमध्ये? 2 लाखाचा राहील. आला टाईम तर डिपॉझिट जप्त करू. जालना शहराचा पाणी पुरवठा 2 ते 4 एप्रिल रोजी बंद राहणार आहे. जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेतून जालना शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेचे पंपिंग हाऊस तसेच इतर कामे करण्यात येणार असल्याने दिनांक 2 ते 4 एप्रिल रोजी जालना शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलंय. धुळे जिल्ह्यातील डांगुर्णे येथील ग्रामसेवकाने सरपंचाच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या असल्याचा गंभीर आरोप डांगुर्णे सोडले ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला संजय पवार यांनी केलाय. या प्रकरणाचे पुरावा देखील त्यांनी दिले असून याबाबत बनावट स्वाक्षऱ्यांची चौकशी करण्यात मागणी त्यांनी केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून संबंधित ग्रामसेवक कुणालाही विश्वासात न घेता परस्पर सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सरपंचांनी केला. याबाबतच निवेदन देखील सरपंच महिलेसह ग्रामस्थांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिला. श्री ग्रामपंचायत नाव सांग. मंगलबाई संजय पवार. काही बी काम करस तो सरपंच गरम शोकतो आमले काही सांगत नाही. त्यांचा ना कारभार करस ते सांगा. 3 वर्ष जायचा राहणं मी वसुली बी करत नाही 3 वर्षापासून. ते पाहिजे 3 वर्षापासून काय करा ना नाही करा ना ते मी मला काही सांगत नाही. कोर्टात ठरवते त्यांनी खोली खालीच नाही ते मला सांगत बोला. रमाईपासून किती खोल्या टाकल्यात काय टाकल्यात ते काही सांगत नाही मला. गरम शोक स्वतःनं त्यांनी सया ठराव टाकीन माझ्याकडे पैबारा मला नाही विचारताना पैबारा कारभार करस. बोला. डुप्लिकेट सया तो गरम शोकच करस ते माहीत मला काही सांगत. सरपंचाला सया तू करतस गरम शोक बरोबर करस मला सांगत नाही काहीच. काही बी चौशादार वहिनी तर गरम शोकाच्या पदार्थ मिळाला पाहिजे. डुप्लिकेट शिक्का पण आहे काही बारच कामे करतो. काही बी जर घडणं गुणणं ते गरम शोकच्या पदार्थ पाहिजे. त्यांना 30 डिसेंबर 1988 ते 25 डिसेंबर 1989 या कालावधीमध्ये धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामध्ये बनावट धनादेशाद्वारे 47 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यभर गाजलेल्या या खटल्याचा तब्बल 33 वर्षांनंतर निकाल लागलाय. भास्कर वाघ आणि सखाराम वसावे या दोघांना विविध कलमांन्वये दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली असून या प्रदीर्घ खटल्यादरम्यान बहुतांशी संशयितांचा मृत्यू झालाय. देवकर या केसमध्ये भास्कर वाघ केसमध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून काम करत होतो. भास्कर वाघाने 1990 साली
15 कोटीचा अपहार केल्याचं केस उघडकीस आले. त्यावेळेला सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वर आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संबंधित लोकांवर जवळजवळ 30 ते 35 खटले दाखल झाले. आत्तापर्यंत कोर्टामध्ये 28 खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि जवळजवळ 30 ते 35 आरोपींना सक्तवसुलीची शिक्षा झाली. भास्कर वाघाला स्पेशली जवळजवळ सर्व गुन्ह्यांमध्ये वेगळे कोर्टाने धरल्यामुळे 129 वर्षांची शिक्षा झाली आणि जवळजवळ 38 लाखाचा दंड त्याने भरलेला नाही. आणि संपूर्ण आरोपींचा जर विचार केला तर आतापर्यंत जवळजवळ 50 लाखाच्या जवळपास आरोपींनी दंडाची रक्कम भरलेली आहे. आता अद्याप 4 खटले प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये आता लवकरच 991 म्हणून जो खटला आहे तो 991 खटला पुढच्या महिन्यापासून कदाचित मेहरबान कोर्टाने सुनावणी करेल आणि उरलेल्या 4 खटल्यांचा या वर्षभरात निपटारा होण्याची अपेक्षित आहे. कोर्ट खूप चांगलं मिळालेलं आहे. आता त्याची न्यायालयाने मनावर धरलेलं आहे, त्यामुळे लवकरच निकाली होईल अशी अपेक्षा आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळख असलेल्या घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असून या केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये 16 जागा रिक्त आहेत. या औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक, परिचारक अशा 16 जागा रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होतोय. या केंद्रात 2 महिला डॉक्टर कार्यरत असल्याने रात्रीच्या वेळी त्या उपस्थित नसल्याने रुग्णांना खासगी वैद्यकीय डॉक्टरांकडे जावं लागतंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने काल IWF वर्ल्ड कप महिला 49 किलो वजनी गटात 3ऱ्या स्थानावर राहण्याचा मान पटकावलाय. याचबरोबर मीराबाईने पॅरिस ऑलिम्पिक पात्रता देखील मिळवली आहे. मीराबाई दुखापतीमुळे स्पर्धांपासून लांब होती. अखेर 6 महिन्यांनी ती परतली आहे आणि तिने एकूण 184 किलो वजन उचललं. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठीची ही शेवटची वेटलिफ्टिंग स्पर्धा होती. IPL 2024 मधील 14वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर काल खेळला गेला. राजस्थानने हा सामना 6 विकेट्सने जिंकलाय. राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग 3रा विजय तर मुंबई इंडियन्सचा हा सलग 3रा पराभव ठरलाय. मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावरही विजय मिळवता आला नाहीये, त्यामुळे मुंबई इंडियन्स समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 22 मार्च पासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने 2ऱ्या आठवड्याच्या अखेरालाही लक्षणीय कमाई केली आहे. या चित्रपटाने 2ऱ्या रविवारी जगभरात 21 कोटी रुपये आणि भारतात 1,90,00,000 रुपयांची कमाई केली आहे. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.